4 वर्षाचा असताना माझे वडील वारले. मग माझी आई, मी जेव्हा 19 वर्षाचा होतो ती पण वारली. कधी 5-5 वर्षांनी ह्या निवडणुका यायच्या, काय व्हायचं ते राजकीय लोकं आपल्या भागामध्ये असणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्या पण सोडवण्याची त्यांच्याकडे ते कला नव्हती. वर्षानुवर्ष ड्रेनेज लाईन, वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम, प्रत्येक प्रॉब्लेमला काय करतच नव्हते. 22 झोपड्या पूर्ण जळून खाक झाल्या. राख झाली त्याची. मी स्वतः तिथं आलो, त्यांना परिस्थिती बघितली त्यांची. त्यांना जीव खाऊ घातलं, हे केलं, ते केलं. 2-3 दिवस थंडीचे दिवस होते. त्यांना पांघरायला नाही, सगळं अंगावरची कपडे सकट सगळे जेवढे त्यांच्या घरात कपड्यापासून सगळं धान्यापासून सगळं जळलं. बरोबर. की त्यांना खायचे हाल होते. आमदार होते, नगरसेवक होते. कोण डोकून बघायला तिथं आलं नाही. आर्थिकदृष्ट्या मी दुर्बळ होतो. मी स्वतःची जागेचा काही व्यवहार केला. त्या व्यवहारातनं मला पैसे मिळाले, तर त्या पैशातनं मी त्या 22 घरांना, त्या लोकांना न्याय दिला. त्या लोकांची घरं बांधून दिली. त्यांना घरं दिल्यानंतर ती घरं एवढी लोकं खुश झाली. त्यांना चावी देताना त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. माझं बॅकग्राऊंड, माझ्या घरात न कोण आमदार, न खासदार, न नगरसेवक, न कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी, राजकीय नेते निवडून आले ना, तरी लोकांच्या दारात जात नाही. लोकप्रतिनिधींच्या दारात जाऊन त्यांना 4-4 वेळा जाऊन उभं राहावं लागतं. तिथं 2-2, 3-3 तास थांबा, तरी पण तो प्रतिनिधी त्यांना भेटतो, ना भेटतो, काय माहीत नाही. त्यांची समस्या सुटत नाही. मी आता बघितलं, हे लोकप्रतिनिधींनी अगोदरच्या काय कुणी केलं, काय नाही केलं, मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. पण चुका भरपूर केलेल्या आहेत. ड्रेनेज लाईनमधनं पिण्याच्या पाण्याच्या लाईनी टाकल्या बापरे! आणि ते जर कधी फुटलं, तर त्यांच्या घरात ड्रेनेजचं पाणी येतं. मला जी समस्या माझ्याकडं फोन आला, की तिथं जाणार, तर अर्ध्या तासाच्या आत माझ्याकडे माणूस जातो तिथं. एकदम फ्री, हा सगळा मोफत. खर्च तुम्ही करता. मोफत. कुणाला ₹1 द्यायची गरज लागत नाही. दोन्ही वेळेस तुम्हाला अपयश आलं. काय गरज काय? प्रश्न सुटतायत, तुम्ही कामही करतायत. निवडणुकीची गरज काय? नगरसेवक बनण्याची गरज काय? मी वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही माझी ब्रीदवाक्य तयार झाली. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर आपल्याला ज्यावेळेस अडचण येते, म्हणजे कुठलीही अडचण असो, आपल्याला एखादी हेल्पलाईन नंबर आठवते. जसं काही आपण अडचण येत असेल, तर आपण 100 नंबर असेल किंवा 112 नंबर असेल, पोलिसांना कॉल करतो, ॲम्ब्युलन्सला कॉल करतो. तर आपला साधा मोबाईलचा जरी काही प्रॉब्लेम असेल, तरी प्रत्येक सेल्युलर कंपनीचा एक हेल्पलाईन नंबर असतो. आणि तिथं मात्र आपल्या अडचणींचं समाधान होत असतं, सोल्युशन मिळत असतं. परंतु गव्हर्नमेंटने काही तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी या हेल्पलाईन नंबर तयार केलेले आहेत. पण अशा हेल्पलाईन जर आपल्या वैयक्तिक अडचणींसाठी निर्माण झाल्या तर? आता बऱ्याच जणांना वाटेल हे शक्य आहे का? वैयक्तिक अडचणींसाठी जर हेल्पलाईन सुरू करायची म्हटलं, तर किती फोन येतील आणि किती अडचणी प्रत्येकाच्या असतील? आणि हीच जर अडचण एखाद्या लोकप्रतिनिधीने, आमदार असतील, खासदार असतील यांनी केले तर? कुणी करत नाही. का? तर अडचणीच एवढ्या आहेत, की त्या प्रत्येक अडचण सोडवणं हे शक्य होईल की नाही होईल, हे त्याच व्यक्तींना माहीत नसेल. कदाचित त्यामुळे ते हेल्पलाईन नंबर नसतील. परंतु पुण्यामध्ये अशी एक हेल्पलाईन आहे, की त्या हेल्पलाईनवरती फोन केल्याच्या नंतर अर्ध्या तासात तुमच्या मदतीसाठी किंवा तुमच्या अडचणीसाठी लोकं येतात आणि तुमची अडचण सॉल्व्ह करतात. म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी त्यांची थीम आहे आणि त्या थीमवरती, ही थीम कोणाची आहे तर समाधान परिवर्तन हेल्पलाईन नावाने जी काही हेल्पलाईन आहे, ही तुम्हाला अर्ध्या तासात सगळी मदत पुरवते. तर कोणाची आहे? आज आपल्यासोबत आहेत समाधान भाऊ शिंदे. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप नमस्कार. खूप स्वागत. खरं तर कुठलाही राजकीय वारसा नाही. सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून उदयाला आलेलं हे नेतृत्व, जे कुठलीही अपेक्षा नाही, कुठलाही लाभ नाही, तरीही समाजासाठी झटणं, 2007 पासून समाजाचा वसा घेतलेला, समाजकारणाचा वसा घेतलेला हे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं, ही खरं तर मोठी गोष्ट आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं. आता ही जी हेल्पलाईन आहे, फक्त ही हेल्पलाईन एक एक निमित्त आहे, की लोकांचं काम करण्याचं. पण आजपर्यंत त्यांनी काय कामं केली, त्यांचा प्रवास काय आहे आणि भविष्यात त्यांच्याकडून काय-काय अपेक्षित आहे लोकांना, हे देखील जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. भाऊ, खरं तर मी ज्यावेळेस तुमच्याविषयी माहिती घेत होतो, त्यावेळेस तुमची जी काही हेल्पलाईन आहे आणि ती जी काही टॅगलाईन आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. म्हणजे आज लोकांना जर काही प्रॉब्लेम आला, तर सरकारची मदत घेतली जाते. म्हणजे आज आपण महानगरपालिका क्षेत्रात बसलो. महानगरपालिकेत लोकं जातात, तिथं विनवण्या करतात, अर्ज करतात, विनंत्या करतात. त्यानंतर त्यांची त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात.
तुम्ही जी हेल्पलाईन सुरू केलेली आहे, म्हणजे तुम्हाला कॉल येतो आणि तुमची टीम जाते. तुम्ही स्वतः देखील तिथे गेलेले मी बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत. तुम्ही स्वतः तिथं असताय. ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही नक्की काम कसं करता हे जाणून घ्यायचं. परंतु तुमच्याविषयी जाणून घेताना हेही लक्षात आलं, की तुमचं बॅकग्राऊंड कुठलंच राजकीय नाहीये. शेतकरी कुटुंबातील तुम्ही. काय नक्की कसा प्रवास होता? आता मी शेतकरी आहे. हं. पण हे शेती आता कसं होतंय, की माझे वडिलोपार्जित शेती आहे आमची. माझे वडील माझ्या वयाच्या 4 वर्षाचा असताना माझे वडील वारले. त्याच्यानंतर माझ्या 2 बहिणी, त्यांची लग्न झालेली होती. माझा मोठा भाऊ तो माझ्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा आणि माझी बहीण आहे शेवटची आमची. तर तिच्यानंतर मी 12 वर्षांनी झालोय. म्हणजे आमच्यामध्ये एवढा फरक आणि त्याच्यानंतर मला मग घरावरचीच पडलेली जबाबदारी. कारण वडील गेल्यानंतर त्यावेळेस मी 4 वर्षाचा होतो. पण त्याच्यानंतर माझा भाऊ पैलवानकीमध्ये असल्यामुळे तो शेतीपूरक व्यवसाय आणि काय करता येईल ते त्या पद्धतीने तो करत होता. आणि आम्हाला काही आमच्या वडिलांनी त्या टायमाला भाड्याने अशा खोल्या बांधून ठेवल्या होत्या, की त्याच्यातनं आमचा उदरनिर्वाह चालू होता. बरं. आणि मग माझं शिक्षण चालू झालं. त्या शिक्षणातनं मग मी पुढं-पुढं तसं शिक्षण घेत गेलो. पण अडचणी आम्हाला भासवत होत्या. कारण शेतीतनं एवढं सगळं करणं हे शक्य नव्हतं. हं. मग आम्ही काय केलं, की बाबा मी शेतीपूरक काय करू शकतो आपण? तर मग मी गायांचा व्यवसाय केला. म्हशी घेतल्या, की दुग्ध व्यवसाय, की त्या दुधातनं मी हे गेलो. शेतीत आपण काय करू शकतो? तर म्हणून त्या जीवन प्रवासामध्ये मी शेतीमध्ये पण भेंडी, वांगी, टोमॅटो जे काय आपल्याला जास्त उत्पन्न देऊ शकतो, ऊस, ह्या प्रकारच्या शेतीमध्ये मी रस आणि त्याच्यामध्ये डबल पीक कसं घेऊन अजून आपल्या घरासाठी काय करता येईल, हे मी त्या वेळेस करत गेलेलो आहे. बरं. आणि हे करत असताना मग माझी आई, मी जेव्हा 19 वर्षाचा होतो ती पण वारली. आणि मग अजून उतरती काळ. माझ्या भावाला 3 मुलं. बरं. आमचं हे सगळं कुटुंब, माझा भाऊ शेती करत होता. आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहत असताना आम्हाला भरपूरशा अडचणी येत होत्या. त्यावेळेस मग मी एक खडकीला रेंजिलच्या त्या पुढे गेल्यानंतर एक स्वस्तिक रबर म्हणून कंपनी होती. बरं. तर त्या कंपनीमध्ये मला एक जणांनी कामाला लावलं. हं. तिथं मी कामाला मला काहीतरी 9,000 पर्यंत पगार असायचा. बरं. आणि मग मी तो पगार माझ्या कुटुंबाला कसं मदत होईल आणि मी दूध व्यवसाय तर आमचा होताच. शेतीतनं पण काय उत्पन्न मिळायचं. पण अजून मला भावाला 3 मुलं, आम्हाला हे सगळं कुटुंब सांभाळताना कसं स्ट्रगल करावं लागतं म्हणून मी नोकरी पण केली. बरं. मग त्या नोकरीतनं मग जे उत्पन्न मिळायचं त्यातनं आम्ही घर चालवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न करायचो. किती अख्खं किती कुटुंब पगार मिळायचा? सांभाळायचं. किती पगार मिळायचा? त्यावेळेस 9,000 आणि वरती आपण काय करायचो, की बाबा मी ओव्हरटाईम कर, कुठं काय कर, अजून मला थोडंसं काम वाढवा, असं करून 11,500 11,500 पर्यंत कधी-कधी पगार यायचा मला. बरं. असं मी कमीत कमी 2-2.5 वर्ष केलं. त्याच्यात घर चालायचं? मग त्याच्यात त्यावेळेसचा काळ तसा होता ना, म्हणजे 2089 साली माझी आई वारली. हं. तर त्यावेळेस ते माझे 3-4 वर्ष, माझे 2-3 वर्ष गेले. त्याच्यानंतर 91-92 साली परत आपलं शेतीत जास्ती अजून काय उत्पन्न काढता येईल का? किंवा मी त्यावेळेस गाया वाढवल्या, म्हशी वाढवल्या. त्यातनं दुग्ध व्यवसायातनं मी घरोघरी जाऊन दूध वगैरे वाटप करून माझा चांगला व्यवसाय चालू होता. त्या दरम्यान मग परत आम्हाला उतरती काळा, की माझं लग्न करायची वेळ आली. 1993 साली माझं लग्न झालं. बरं. त्या लग्नाच्या वेळेस पैसे नसल्यामुळं आम्हाला थोडीफार जमीन विकावं लागली. हं. आणि त्या जमीन विकल्यानंतरच माझं लग्न वगैरे झालं. काही गोष्टी आम्हाला घरामध्ये टीव्ही नसायचा. टीव्ही घेतला आम्ही किंवा काय म्हणजे त्यावेळेस जशी परिस्थिती होती तसं आम्हाला पुढं जात आलो. बरं. आणि असं माझं जीवन म्हणजे त्या गोष्टीत घडलेल्या त्यावेळच्या घटना आहेत. त्याच्यानंतर मग मग मला एक व्यवसाय किंवा कसं काय करता येईल? काय केल्याने काय होईल? मी त्या काळामध्ये वीटभट्टीसुद्धा चालू केली होती, वाकड साईडला. ते आमचे एक पाहुणे होते त्यांच्या माध्यमातनं. बरं. त्यातनं पण उत्पन्नाची बाजू माझी चालू केली. असं करत थोडे ते छोटे-मोठे व्यवसाय करत मी जीवन प्रवास माझा सुरू केला. अच्छा. पुढे घेत जात जात आलो. बरं, पण मग हे समाजकार्याची आवड कधी लागली? कारण आता एक तर हां. परिस्थिती अशी नव्हती, की कुठलंही असेल समाजकारण असो किंवा राजकारण असो, पैसा पाहिजे. तुमची तर परिस्थिती तशी नव्हती.
हे समाजकार्यात किंवा समाजकार्य करण्याची आवड का आणि कशामुळे निर्माण झाली? आता मी साधा आम्ही आमचं मंडळ होतं गणपती मंडळ. हं. मग तिथं आम्ही त्या गणपती मंडळात असायचो किंवा काय. बरेचसे आम्ही दरवर्षीच कधी 5-5 वर्षांनी ह्या निवडणुका यायच्या, काय व्हायचं ते राजकीय लोकं आपल्या भागामध्ये असणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्या पण सोडवण्याची त्यांच्याकडे ते एक कला नव्हती किंवा काय करत नव्हते. कधीतरी मतदान आलं, की मग ते महिना 2 महिने काय असेल नसेल ते यायचे आमच्याकडे, "बाबा आम्हाला मदत करा, हे करा, ते करा. आपण तुमच्या हे करू तुमच्यासाठी अ, सगळ्या गोष्टी पूरक करतील तुमच्या भागामध्ये." वर्षानुवर्ष ड्रेनेज लाईन, वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम. प्रत्येक प्रॉब्लेमला काय करतच नव्हते. आणि मग आम्हाला आमच्या मित्रमंडळी सगळे आम्ही बसून आमच्यात चर्चा झाली, की बाबा आपल्यात कोणतरी असा माणूस पाहिजे, की काहीतरी करणारा पाहिजे. हं. तर मी एक आपल्या भागाचा संगमवाडीचा एक शाखा अध्यक्ष म्हणून सुरुवातीला काम करायला लागलो. त्या कामातनं माझी चांगल्या प्रकारे पक्षातनं चांगली ग्रोथ झाली. मी चांगले पक्ष बांधणीचं हे केलं, की प्रत्येक भागामध्ये मी पक्ष बांधणी केली. हं. तर त्या बांधणीचा म्हणून मला मतदारसंघाचा अध्यक्ष झालो. बरं. त्याच्यानंतर मला पुणे शहरावर निरीक्षक पद म्हणून पण भेटलं. बरं. निवडणुकीच्या काळामध्ये, की बाबा ह्या भागाचा तू निरीक्षक हो, की तुझ्याकडे स्केल आहे, की ते त्या पद्धतीने तू लोकं आपलीशी करतो. तुझ्यामध्ये त्या गट्स आहेत, की बाबा तू आपल्या पक्षासाठी चांगलं मतदान आणू शकतो आणि ते तू करशील. हे आम्हाला असं वाटतं म्हणून तुला पुणे शहराचं निरीक्षक पद देतो. त्यावेळेस पण मला दिलं. त्यावेळेस मला शिवाजीनगर हं. आणि वडगाव शिरी बरं. या 2 मतदारसंघाची जबाबदारी होती. क्या बात! आणि मग त्या पद्धतीने मग मी त्या काळात मी तशी माझी ग्रोथ वाढत गेली बरं. पक्षाच्या माध्यमातून. ओके. मग 2007च्या टायमाला मला असं वाटलं, की बाबा आपण परत त्यावेळेस अशीच वेळ आली माझ्याकडं, की मला दुसऱ्या उमेदवाराची मदत करायची वेळ आली. हं. त्या उमेदवाराला मी मदत केली, सगळं झालं. आर्थिक गोष्टीतनं मदत केली. थोड्याशा मताने तो माणूस पडला. बरं. पण मी त्याला सांगितलं, की बाबा ज्यांनी आपल्याला कुणी मदत केलेली आहे, त्या लोकांना जाऊन भेटू आपण. हं. त्यांच्याशी बाबा तुम्ही अशीच मदत केली आम्हाला, इथून पुढे पण मदत करत राहा आणि असं करू. पण त्यांना ते पडल्यानंतर त्यांनी तो विषय सोडून दिला. हे परत फिरकलंच नाही. फिरकलेच नाही. बरं. मग माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, माझे मित्रमंडळी म्हणले किंवा ज्यांनी मदत केली होती त्या टायमाला, हं. की बाबा आपण त्यांना मदत केली. मग ते माझे मित्रच होते. तर त्यांनी मला म्हणले, की "तुम्ही स्वतः का नाही राजकारणात पडत? बरं. किंवा तुम्ही का नाही उभं राहत? जे मी लोकांसाठी मदत करू शकतो, तुम्ही सांगितलं म्हणून मदत करू शकतो. तुमचा स्वभाव चांगला आहे, तुम्ही चांगली व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी दुसऱ्याला तुम्ही सांगण्यावरून दुसऱ्याला मदत करतो. तुम्ही का मग याचा फायदा करून घेत नाही किंवा का करत नाही म्हणून?" हं. मग त्या दरम्यान मग माझ्या मित्रमंडळींशी मी शेअर केलं, की बाबा आपल्याला असं-असं म्हणतात आहे माझे, ज्यांनी आपल्याला मदत केली होती त्या टायमाला XYZ आपण कुणाला मदत केली, पण त्यातनं त्यांची अशी इच्छा तुमच्याकडे आहे की पाहूनच आपण मदत केली. हां. बरोबर. तर मग ते म्हणले, की "नाही, तुम्ही आता ह्याच्यामध्ये चालू करा." मग माझ्या मित्रांना विचारलं, मित्र म्हणले, "बाबा, तुम्ही ह्यामध्ये ग्रोथ करा. चला बाबा, आपण जाऊ पुढं. कर तू तयारी. हं. आम्ही आहे तुझ्याबरोबर सर्वजण." आणि माझं हे कामाचं सातत्य चालूच होतं. मी त्या वेळेस काम करत राहिलो. मग 2011च्या वेळेस माझ्या भागामध्ये पाटील इस्टेट झोपडपट्टी तुम्हाला माहिती असेल. हो. त्या भागामध्ये 2011 साली हं. तिथं आग लागली होती. बरं. त्या आगीमध्ये अक्षरशः माणूस वाचला, होरपळून नाही, पण 22 झोपड्या पूर्ण जळून खाक झाल्या. राख बापरे! झाली त्याची. आम्ही त्या टायमाला बाबा जसे आपले आता आम्ही संगमवाडी तिथं शेजारीच होतो. हं. नदीच्या पलीकडे गेली की संगमवाडी. बरोबर. आम्ही स्वतः तिथं आलो. त्यांना परिस्थिती बघितली त्यांची. त्यांना जेवू खाऊ घातलं, हे केलं, ते केलं. 2-3 दिवस थंडीचे दिवस होते. हं. त्यांना पांघरायला नाही, सगळं अंगावरची कपडे सकट सगळे जेवढे त्यांच्या घरात कपड्यापासून सगळं धान्यापासून सगळं जळलं, बरोबर. की त्यांना खायचे हाल होते. हं. पण ती जेवढी लोकं तिथं होती त्यांना तिथनं ते जात नव्हते. त्यांना आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ठेवायचा प्रयत्न केला, बरं. की तुम्ही तिकडं राहा, तुमचं घर होईपर्यंत. त्यांना असं वाटत होतं, की आम्ही जर इकडनं गेलो, हं. तर आमची जागा जाईल आणि इथं दुसरी झोपडी होईल. बरोबर. आम्हाला झोपडी मिळणार नाही. बरोबर.
आम्हाला इथंच राहू द्या. हं. अशी त्यांची मानसिकता होती. प्रशासन त्यांच्या पद्धतीने येत होतं, बघत होतं, पण कुणी काय त्यांना काहीच त्यांच्यासाठी काहीच करायची इच्छा मदत नव्हती. काहीच नाही. काहीच नाही. आमदार होते, नगरसेवक होते. कोण डोकून बघायला तिथं आलं नाही. इतकी वाईट परिस्थिती होती त्यांची. आता माझ्याकडे तर मी ह्या परिस्थितीत आता कशा पद्धतीने जावं? आता मी तर राजकीय प्रवास सुरू केलाय. हं. पण आर्थिकदृष्ट्या मी दुर्बळ होतो. माझ्याकडे तेवढे पैसे राहतील किंवा मी काय करू? मग मी त्या टायमाला असा विचार केला, की जाऊ दे बाबा, चला आपण इथून राजकारणामध्ये आपण बाबा चला आपण एखाद्याची मदत केली, तर ह्यातनं काय मिळेल आपल्याला काय माहिती नाही. पण नको एखाद्याचा आशीर्वाद तरी मला मिळेल. बरोबर. ह्या अनुषंगाने मी माझी स्वतःची जागेचा काही व्यवहार केला. त्या व्यवहारातनं मला पैसे मिळाले, तर त्या पैशातनं मी त्या 22 घरांना, त्या लोकांना न्याय दिला. त्या लोकांची घरं बांधून दिली. म्हणजे स्वतःची जमीन विकून त्यांना घरं बांधून हो. दिली. क्या बात आहे! कारण मी म्हणलो, की बघू पहिलं लोकप्रतिनिधी काय करतात किंवा बाकीची लोकं प्रशासन काय करतं. कोणी नाही ती लोकं थंडीत त्यांच्या अंगावर टाकायला पांघरूण नव्हती. ते सुद्धा आम्ही दिले त्या टाईम. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला काय सांगू? वाईट परिस्थिती होती ती. म्हणजे त्या काळातला आत्ता तर अंगावर काटा येतोय बघा. त्या काळात काय परिस्थिती काय असेल त्यांची? परिस्थिती आणि कशा पद्धतीने त्या लोकांचं हे झालं. आणि हे करत असताना आपण त्यांना घरं दिल्यानंतर ती घरं एवढी लोकं खुश झाली. त्यांना चावी देताना त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. भाऊ तुम्ही जर आज नसते, तर आम्हाला ही घरं मिळाली नसती. इतकं वाईट वाटत होतं, की मला सुद्धा रडू आलं त्या टायमाला, की म्हणजे आज प्रत्येकाच्या तोंडावर आपल्यामुळं आज हसू आलेलं आहे. बरोबर. आणि आपल्याला त्याबद्दल मनाला समाधान वाटते. माझं नाव समाधान आहे, की मला त्यावेळेस मनाला समाधान वाटलं, की बाबा ह्या लोकांसाठी मी काहीतरी करू शकलो. माझी जे म्हणलो बघू आता, की आपण म्हणजे हे राजकारणासाठी करायचं म्हणून नाही, पण एक माणुसकी म्हणून मी केलं. बरोबर. त्यावेळेस लोकांच्या तोंडून मला शब्द आला, "भाऊ तुम्ही आम्ही इकडे ह्या भागामध्ये उभे राहा, आम्ही तुमच्याबरोबर राहू. बरं. आम्ही तुमच्यासाठी झटू" म्हणले. "असा माणूस आम्हाला मिळणार नाही, आमच्या भागासाठी मिळू शकत नाही." म्हणून मी त्या पद्धतीने काम करत राहिलो तिथं. मग त्या भागातल्या वस्ती भागात सगळीकडे फिरून, ती लोकंसुद्धा माझ्याबरोबर फिरत होती 22 घरातली, की बाबा भाऊंच्या बरोबर तुम्ही राहा. भाऊंनी मदत केलेली. असा माणूस जो माणूस आपल्याला भेटला पाहिजे किंवा त्या भागामध्ये काम करणारा भेटला पाहिजे. असंच करत माझा त्यावेळेस 2011च्या ह्याच्यात 2चा प्रभाग झाला हं. आणि त्या 2च्या प्रभागामध्ये मला मोदी बाग ही माझी शेवटची बाउंडरी ॲग्रीकल्चर कॉलेज शिवाजीनगर वगैरे तो वाकडेवाडी वगैरे तो भाग आणि इकडनं मुळा रोडपासून पी-एम-सी कॉलनी वगैरे संगमवाडी असा आमचा 2चा प्रभाग झाला. त्या 2च्या प्रभागामध्ये मी पहिली निवडणूक माझ्या आयुष्यातली मी लढलो. माझं बॅकग्राऊंड माझ्या घरात न कोण आमदार, न खासदार, न नगरसेवक, न कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी. माझ्या पूर्ण घरात आमचं आज अ, 100 ते 150 लोकांचं कुटुंब आहे आमचं सगळं शिंदे फॅमिली. बरं. आम्हाला संगमवाडीमध्ये 22 एकर जागा आहे आणि 3 एकर जागा जास्त होती ती मिलिटरीमध्ये गेली आमची त्या टायमाला. असं अच्छा. 25 एकराचा सातबारा माझे वडील धरून आमचे 8 चुलते होते. हं. तर ह्या जणांचं आणि यांचं वाढलेलं हे सर्व कुटुंब आहे आमचं. तर ह्या आणि सगळे शेतीच करत, काही व्यवसाय करत होते. काही माझ्या भावांच्या ट्रकचा व्यवसाय होता किंवा वाळूचा व्यवसाय होता. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यावेळेस त्यांच्या कुटुंबासाठी न्याय दिलेला आहे ते करत होते. मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्या फॅमिलीत सांगितलं. आम्ही सगळे घरातले लोकं बैठकीला बसलो, की बाबा आपण आता 2012ची निवडणूक लढवायची. पण आपल्याला राजकीय बॅकग्राऊंड काही नाहीये. बरोबर. आता आपण त्या लोकांसाठी झोपड्या बांधल्यात किंवा अन्य लोकांसाठी कामं करतोय. हे करत असताना आपल्याला आता लोकं कशी पद्धतीने जवळ येतील किंवा काय करतील? माझ्या कुटुंबातले प्रत्येकजण माझ्या मागे उभा राहिला. ताकदीने उभा राहिला, ताकद देऊन म्हणलं, "नाही, तू ठरवलंय ना, तर आम्ही तुझ्याबरोबर आहे, चला." आणि माझा राजकीय प्रवास फक्त की बाबा मी अध्यक्षापासून निरीक्षकापर्यंत पुणे शहरामध्ये काम केलंय, तर माझं लोकांशी संबंध त्या भागात चांगल्या प्रकारे संबंध वाढवले होते आणि आम्ही राजकारणामध्ये ती 2012ची उडी घेतली. एक नगरसेवक झाला आणि मी थोड्याशा मतांनी म्हणजे 74 मतांनी मी त्यावेळेस मला अपयश आलं. बरं. पण तुम्हाला सांगतो, राजकीय नेते
निवडून आले ना तरी लोकांच्या दारात जात नाही. पण मी पडलो, प्रत्येक माणसाच्या घरी जाऊन त्यांना हात जोडून सांगितलं, तुमचं मत मला मिळालं किंवा नसेल पण दिलं तुम्ही, पण मला अपयश जरी आलं तरी मी खचणार नाही. मी परत उभा राहणार तुमच्यासाठी. जे काय मला काय मतं कमी भेटली म्हणून मी पडलो, मला त्याचा काही गंध नाही आहे. मी परत पण उभा राहील आणि परत पण मी त्याच प्रयत्न करून मी परत पण निवडून येईल. हा माझा शब्द होता त्या टायमाचा. हं. आज तो कालांतराने ह्या पद्धतीने मी आता माझी वाटचाल जी चालू आहे, त्याच्यासाठी मी त्याच्यानंतर 2017च्या निवडणुकीला लढायचं चाललं होतं. पण त्यावेळेस 4चा प्रभाग झाला. गोखलेनगर भाग आलता. ह्यो इंदिरा कस्तुरबा, अजून त्या माझा जो जुना प्रभाग होता त्याला जोडणारा विद्यापीठ होतं, भोसले नगर होतं, खैरेवाडी होती आणि जो माझा जुना परिसर होता हा सर्व धरून. असा माझा 4चा प्रभाग झाला होता. त्यामध्ये आरक्षणाला एक ओबीसी, एक ओपन, एक एस-टी आणि एक एस-सी. बरं. तर त्याच्यामुळे मग मला आता ओपनमध्ये लढायचं असलं तर मी लढू शकत नव्हतो. बरोबर. मग ओपनमध्ये दुसरा माणूस लढला आणि ओबीसी महिला झाली होती. हं. नाही, ओबीसी पण पुरुष होता आणि ओपन पण पुरुष होता. बरं. आणि मागासवर्गीय महिला आणि एस-टी पण महिलाच होती. बरं. मग आता माझ्याकडे तर ओबीसी नाहीये. मग माझ्या मिसेसचं ओबीसी होतं तिच्याकडं. अच्छा. मग तिच्या राजकीय काहीच तिला म्हणजे ह्या गोष्टीमध्ये नव्हतं. पण माझं सगळीकडे फिरणं होतं. माझा राजकीय प्रवास होता. चांगला लोकांशी संबंध बांधलेले होते. सगळे त्या संबंधाचा विषय म्हणून मी त्या जोरावर माझ्या मिसेसला उभं केलं. बरं. आता ती उभे राहताना तिने पण मग चांगल्या प्रकारे लोकांशी संपर्क जसं मला तिने 2012ला तिची मदत व्हायची, की ती काय-काय ठिकाणी ती स्वतः मीटिंग करायची, की बाबा असं करा. तर तो फायदा तिला त्यावेळेस झाला तिच्या निवडणुकीला. ती इतर ठिकाणी मीटिंग घ्यायची, मी घ्यायचो. तर ह्या पद्धतीने आम्ही आणि तिथं पण आम्हाला परत हे अपयश आलं. आणि मग आता त्यानंतर मग काय केलं पाहिजे आपण? किंवा का आपण मागं राहतो? पण अपयश तुम्हाला 2दा आलं. हां, 2दा आलं. त्याची कारणं पण हां. माहिती असणं गरजेचं तर आहे. मी ठरवलं, की बाबा आपण अपयश का येतं आपल्याला? काय कारण असेल, हं. की आपण एवढं सर्व करतो, मग अपयशच का आपल्याला? म्हणून काही मी आमदारांचं आमचे आत्ता आमदार आहेत सिद्धार्थदादा शिरोळे. हं. तर यांचा मी जीवन प्रवास थोडासा मागे सरकून पाहिला, की बाबा हे आत्ता आमदार झालेत, पण हे काय करतात? ते वस्ती अभियान घ्यायचे. आम्ही त्यांच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी वस्ती अभियानासाठी फिरायचो. बरं. माझ्या भागात पण फिरायचो. पण आता मी काय केलं, की परत मी पहिल्या प्रवासावर आलो, की 2चा प्रभाग आणि ह्याला जॉइंट होईल काय? किंवा कशा पद्धतीने पुढचा प्रभाग जोडला जाईल, तर तो 2चा होईल का 4चा होईल का सिंगल वार्ड होईल हे माहिती नाही. पण आपण 2चा तर प्रभाग धरून आपण आपल्या भागात कार्य चालू ठेवू, असं मी माझ्या मनाशी ठरवलं. आणि वस्ती अभियान आमदारांचं बघून प्रत्येक घरोघरी जाणं, तुमच्या काय समस्या आहे का? तुम्हाला काय अडचणी आहेत का? हे आमचे आमदार करतात. पुणे शहरात कोण करतं मला माहिती नाही. पण आमचे आमदार हे करतात. बरं. आणि त्यांचं त्यातनं मग मला अजून मी ह्याच्यात अजून काय करू शकतो? मी जर वस्ती अभियान करायला गेलो, तर मी वस्ती अभियान केलं तर माझ्याकडं निधी नाहीये. माझ्याकडे टेंडर नाहीयेत. मग मी लोकांच्या समस्या कशा काय सोडवू शकतो? आमदार त्यांच्या लेव्हलला त्यांना निधी होता किंवा ते त्या भागामध्ये समस्या जाणून घ्यायचं आणि ते निधीचा त्यांच्याकडनं पाठपुरावा करून ते देण्याचं काम करायचे. बरोबर. मग माझ्या मनात आलं, की बाबा आपण अजून काय चालू करू शकतो? मग आम्ही आमची टीम सगळी घरी बसलो, की बाबा आपण हे काय करू शकतो याच्यात अजून? तर त्या टायमाला मला आमच्या लक्षात आलं, की आपण हेल्पलाईन चालू करू. हां. मग हेल्पलाईन चालू करू असं आपल्याकडं आलं. मग बरं. हेल्पलाईन म्हणजे काय? हेल्पलाईनमध्ये काय-काय देऊ शकतो आपण लोकांना? काय गरजा त्यांच्या पूर्ण करू शकतो? मग माझ्या टीमने ठरवलं, नाही तुमच्याच नावाने हेल्पलाईन चालू करा. अच्छा. मग त्यांनी समाधान परिवर्तन हेल्पलाईन हा माझा टॅग माझी चालू झाली. मग चालू झाली तर ह्याच्यात कार्य काय करायचं? तर कार्य असं ठरलं आमचं, की बाबा ज्या दैनंदिन समस्या असतात, प्रत्येकाच्या घरात दैनंदिन समस्या आहे. त्या समस्या पूर्ण होत नाही. लोकप्रतिनिधींच्या दारात जाऊन त्यांना 4-4 वेळा जाऊन उभं राहावं लागतं. तिथं 2-2, 3-3 तास थांबा. तरी पण तो प्रतिनिधी त्यांना भेटतो, ना भेटतो, काय माहीत नाही. त्यांची समस्या सुटत नाही.
दुसरी गोष्ट ते प्रशासनाच्या दारी जातात. महानगरपालिकेत जा, क्षेत्रीय कार्यालयात जा. तिथं तासनतास थांब. त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. मग आपण काय करू? सगळ्यांनी मिळून एकच ठरवलं, की आपण लोकांच्या दारात जाऊ. लोकांना आपला फोन नंबर देऊ. मग त्यावेळेस आम्ही परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही एक फोन चालू केला. बरं. प्रत्येकाला 91 45 76 18 18 हा नंबर आहे आमचा. बरं. तर हा नंबर प्रत्येकाला त्याच्या घरावर स्टिकर लावणं किंवा त्या भागामध्ये बी बॅनर लावलं. सगळ्यांना त्या लोकांना घरी जाऊन सांगितलं, आमच्या टीमने मी, की बाबा तुम्हाला काही समस्या वाटली, तर ह्याच्यावर आम्हाला एक फोन करा. आम्ही तुमची समस्या दूर करू. सुरुवातीला आम्हाला 2, 3, 4 असे कॉल यायला लागले. पण जसे-जसे आम्ही समस्या सोडवत गेलो, आमचं एकच ध्येय आहे. आम्हाला फोन आला, की तिथून पुढच्या अर्ध्या तासाच्या आत त्या माणसाच्या घरी जाणं. त्याला विचारणं, की तुझी समस्या काय आहे? मग कुणाची ड्रेनेजची समस्या असते, कुणी पाण्याची समस्या असते, कुणाची बाबा लाईटची समस्या असते, कुणाची अ, झाडाच्या फांद्या तोडून द्या, कुठं मोकाट जनावरं आहेत, की ते चावा घेतात किंवा काय आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं लोकांच्या समस्या ज्या आणि आणि ज्या काही येतील त्या समस्या सोडायच्या. कुणाच्या इथं बाबा ड्रेनेजचे झाकण तुटलेलं आहे, कुणाला बाबा पाण्याची लाईन फुटलेली आहे मध्ये रस्त्याच्या मध्ये किंवा ते रोड नाही आहे, जायला यायला रस्ता नाही आहे. तर ह्या काय ज्या काय समस्या येतील त्या प्रत्येक समस्येचं निवारण करायचं. सगळ्यात जास्त समस्या कोणत्या असायच्या? मला ड्रेनेजची समस्या माझ्या भागामध्ये कसं स्लम एरिया आहे माझा. हं. तिथं घरं कच्ची असल्यामुळे पक्की बांधकामाची नसतात. पत्र्यामध्ये राहणारी लोकं आणि त्याच्यामध्ये जागा जास्तीची नाही सुटत. चिटकून घरं असतात सगळे. तर मग त्यांना ते रोजच्या समस्या ड्रेनेज लाईन अर्धवट, आतमध्ये जाण्या-येण्याला त्रास, सगळ्या गोष्टीत मग ड्रेनेजची समस्या सर्वात मोठी आहे माझ्या भागात. बरोबर. कारण स्लम एरिया आहे पूर्ण. आणि पिण्याचं पाणी. बरेच मी आता बघितले हे लोकप्रतिनिधींनी अगोदरच्या काय कुणी केलं, काय नाही केलं मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. पण चुका भरपूर केलेल्या आहेत. ड्रेनेज लाईनमधनं पिण्याच्या पाण्याच्या लाईनी टाकल्या बापरे! आणि ते जर कधी फुटलं, तर त्यांच्या घरात ड्रेनेजचं पाणी येतं. पिण्याचं. हां. आणि मग ह्या समस्येतनं आपण जर काय करायचं ठरवलं, की बाबा ते पाण्याची लाईन बाहेरनं काढ, काय कर. आता आम्ही आमदारांकडनं मदत घेतो. प्रशासनाला सांगतो, की बाबा तुम्हाला काय करता आलं तर मदत करा. पण बरेच वेळा आमदार आता निधी कसा होतो, की पूर्ण मतदारसंघासाठी असतो. बरोबर. त्यांना काही एकच प्रभागामध्ये किंवा एकाच स्पेसिफिक भागामध्ये नाही टाकू शकत ते. सगळीकडच्या समस्या असतात. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक एरिया वाईज त्यांना कुठं-कुठं टेंडर टाकायचं ते त्यांच्या पद्धतीनं. पण त्यांनी भरपूरसा मला पण निधी भरपूर दिलेला आहे. माझ्या संगमवाडी गावामध्ये कितीतरी वर्ष गाडी एखादी मोठी गाडी आली, तर ते वरती तारा तोडायच्या लाईटच्या. बरं. आणि दरवेळेस मग 5-5, 6-6 तास लाईट जायची. आता मोठी गाडी तर येणार. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही ते असणारच. कुठं लग्नासाठी बस येणार, कुठं कुणाचं बाबा डंपर येणार, कुणाच्या गाड्या त्या ह्याच्या सिमेंटच्या काय ते रोलिंगच्या गाड्या असतात. हं. त्या Yes, sir. गाड्या हां. तर ह्या गाड्या आल्यानंतर ते हमखास वायरी तुटायच्या. आणि ह्याला कायम आम्हाला समस्या ही समस्या कायमची आमच्या संगमवाडी गावामध्ये होती. तर याच्यासाठी आमदारांचा पाठपुरावा करून मी 1.5 कोटीचा निधी आणला. एम-एस-सी-बीचे अधिकारी आम्ही एकत्र बसून 1.5 कोटीचा आमदारांकडनं निधी आणला क्या बात है! आणि त्या निधीतनं आज आमच्या गावामध्ये जवळपास 70 ते 80% सगळीकडचं अंडरग्राउंड केबल टाकून आमच्याकडे आता वरती म्हणजे वायरीच राहिल्या नाही. बरं. आता काही ठिकाणी 10-20% काम राहिलंय अजून. तर आता पुढच्या निधीतनं आमदार देतील त्यावेळेस ते काम होईलच. अच्छा. पण ह्याच्यातनं भरपूर लोकांच्या समस्या दूर झाल्या, की आता आमच्याकडे गाडी यायला, जायला किंवा कुठली मोठी गाडी आली तर कुणालाच त्रास होत नाही. वायरी लाईट तोडायची गरज लाईट नाही. जात नाहीये. हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट झाला आमचा. बरं. काही ठिकाणी ड्रेनेज लाईनची कामं होती, ती पण आमदारांच्या माध्यमातून म्हणजे आमदारांनी मला नाही म्हणलं तरी आता माझ्या भागासाठी 3 ते 4 कोटी रुपयाचा निधी एवढ्या त्यांच्या
मागच्या काळामध्ये ना आत्ताच्या नवीन काळामध्ये दिलेलं आहे. आणि ते सातत्य आहे, की त्यांचं ते वस्ती अभियानमध्ये ते येतात ना, त्याच्यामुळे त्यांना गरजा कळतात. बरोबर. तर ते सोडवण्याचा ते पण प्रयत्न करतात आणि आम्ही पण नाही जिथं बाबा आत्ता नाहीच आहे, लगेचच्या लगेच नाही, तिथं प्रशासनाला जरा थोडं वेठीस धरलं किंवा त्यांना सांगितलं, सारखा पाठपुरावा केला, तर अशा पण माझ्याकडे 2-3 ड्रेनेजच्या कामं झालेली आहेत. पण हे जे तुम्ही आत्ता हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला फोन येतो हां. लोकांचा, ड्रेनेजचा असेल किंवा इतर काही अडचणी असतील. याच्यासाठी तुम्ही निधी कुठून वापरता? ह्याच्यासाठी आम्ही स्वतःची आमची टीम आहे. मी स्वतः माझ्याकडे 20 ते 22 मुलं कामाला येतात. हे तुमचीच हो. टीम आहे. टीम आहे. ओके. आणि ह्यांच्या माध्यमातूनच मी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या भागात समस्या असेल, तिथं माझा माणूस अर्ध्या तासाच्या आत जातो आणि मी ती समस्या सोडवतो. आता विषय असा आहे, की एखाद्या ठिकाणी अशी पण परिस्थिती होती, की ही आत्ताच्या आत्ता लगेच एमर्जन्सी पण ड्रेनेज लाईन साठलेलं पाणी असतं. आता कसं होतं, की प्रशासनाची लोकं लईत लई 2 वाजेपर्यंत काम करतात आणि बरोबर. 2च्या नंतर ते घरी जातात. आता 2च्या नंतर एखाद्या ठिकाणी जर पूर्ण ड्रेनेज लाईन उफाळून पाणी सर्व बाहेर आलं, तिथली घाण वगैरे व्हायला लागली, तर अचानक काय करता येत नाही. अशा ठिकाणी फोन आला, तर त्या ठिकाणी मी माझ्याकडे स्वतःकडे पण माझी टीम आहे. हं. माझ्याकडे प्लंबर आहे, माझ्याकडे वायरमॅन आहे, माझ्याकडे ड्रेनेज साफ करणारे आहेत, माझ्याकडे धूर फवारणी करणारी लोकं आहेत. बरं. मी सगळ्या समस्या मी सोडवतो. मला जी समस्या माझ्याकडं फोन आला, की तिथं जाणार, त्या अर्ध्या तासाच्या आत माझ्याकडे माणूस जातो तिथं. मग हे काय पेड सर्व्हिस असते का फ्री असते? फ्री, एकदम फ्री, हा सगळा मोफत, खर्च तुम्ही करता? मोफत. कुणाला ₹1 द्यायची गरज लागत नाही. बरं. आणि मी ते करतो माझ्या भागातले नागरिक आहेत. माझं नाव समाधान आहे, तर मी त्यांचं मनाचं समाधान केल्याशिवाय राहत नाही. बरोबर. हां. त्याच्यामुळेच ज्यावेळेस मी तुमच्या मतदारसंघात आलो होतो किंवा तुमच्या भागात आलो होतो, त्यावेळेस तुमचं नाव घेतलं की कामाचा माणूस. म्हणजे लोकांचं लगेच तुमच्या नावापुढे कामाचा माणूस हे एक ब्रीदवाक्य जोडतात ते. काय होतंय, याचा पण एक अनुभव तुम्हाला सांगतो. मी मुळा रोड भागामध्ये होतो. हं. त्यांचं ड्रेनेज लाईनचं काम होतं. मी सकाळी काहीतरी 6:30च्या दरम्यान त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या तिथं ते ड्रेनेज लाईन रात्री त्यांचं भरलेलं होतं. ते आम्ही साफ करत होतो. तो ज्यांची तक्रार होती, त्यांची मिसेस होती तिकडे. त्यांनी बघितलं, की आम्ही आलोय, लोकं काम करतात आहेत. महानगरपालिकेची लोकं त्यांच्या माध्यमातून काम चालू आहे त्यांचं. पण मी तिथं थांबलोय, की ते काम व्यवस्थित करतात का नाही करतात आणि हा फॉलोअप मी स्वतः घेतो. का घेतो? टीमचा माझा पोरगा असतोच. पण मी स्वतः जाण्याचं कारण एकच आहे, की ती खरंच त्यांची तक्रार आहे आणि ती तक्रार ते व्यवस्थित निवारण होती का नाही? म्हणून निवारण होईपर्यंत मी तिथं थांबतो. बरं. तर त्यांचा पती असं झोपेतनं उठून डोळे चोळतच असा आला. हं. मला म्हणतोय, "काय भाऊ एवढं सकाळी काय?" अहो म्हणलं, "रात्री ताईंचा फोन आला म्हणलो. बरं. की असं-असं समस्या आहे." तो म्हणलो, "उद्या सकाळी येऊन माणसं आणून करून देतो तुमचं काम." म्हणून आलोय. "अहो भाऊ तुम्ही कशाला लाजवता राव आम्हाला? हे काय काम तुम्ही करायचं आहे का? आहे ना तुमची लोकं टीम येते, ते करतात काम." अरे पण नाही म्हणलो, कसं होतं, तुझ्या भागात येणं, तुझ्या घरचं हे काम करणं किंवा ते चांगल्या प्रकारे होतंय का नाही हे बघणं माझं काम आहे ना. म्हणजे तुम्ही स्वतः तिथं जायचे? स्वतः थांबून. बरं. तो म्हणतो, "अहो इथं ड्रेनेज कसं काय?" म्हणलो, माझी बायको आहे म्हणलं ही. मी हिला एक ग्लास पाणी दे म्हणलं, तर ती लवकर देत नाही. आणि तुम्ही म्हणलं आमच्यासाठी हे करताय म्हणला, तुमच्यासारखा कामाचा माणूस आम्हाला भेटू शकत नाही म्हणून. बरं. म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि ह्याच्यातनं मला भरपूर शिकायला भेटले. मी आज जनतेमध्ये राहतो, जनतेमध्ये जातोय, त्यांची कामं, समस्या सोडवतोय ना, मला खूप समाधानी आहे मी. बरोबर. खूप आनंद होतो. बरं. कारण प्रत्येकाच्या जेव्हा काम होतं ना त्याचं, त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. हे बघा, मी काय मोठं काम असं काही करत नाहीये, की माझ्याकडे निधी नाहीये कुठला, की आज जाऊन लगेच हे करायचं किंवा मी ह्यातनं निधी टाकून त्यांना नवीन ड्रेनेज लाईन टाकून द्यायचं, असं काही माझी परिस्थिती नाहीये आणि मी ते करू शकत नाही. एक जणाचं केलं तर प्रत्येक ठिकाणी मी ते करू शकत नाही. बरोबर. म्हणून जे काही माझ्या दैनंदिन समस्या येतात, त्यांच्या अडचणी येतात, त्या अडचणी दूर करायचं काम मी करतो. जे करताय ते तुम्ही एका नगरसेवकापेक्षा जास्त करताय. 100% कारण नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर काय करतात हे सगळ्या दुनियाला माहिती आहे. अर्थात कामं करतात, पण ज्या पद्धतीने करायला पाहिजेत, अजूनही समस्या भरपूर आहेत. पण मला एक कळलं नाही, आज तुम्ही जे कामं करताय, म्हणजे आत्ताच मी जसं म्हटलं, की तुम्ही एका नगरसेवकापेक्षा जास्त कामं करताय. तुम्ही 2012ला निवडणुकीला उभे राहिलात, 2017ला तुमच्या अर्धांगिनी उभे राहिलात. म्हणजे तुम्हीच समजूयात. दोन्ही वेळेस तुम्हाला अपयश आलं. काय गरज काय आहे? प्रश्न सुटतायत, तुम्ही कामं हे करतायत. निवडणुकीची गरज काय? नगरसेवक बनण्याची गरज काय? नगरसेवक बनणं म्हणजे
नगरसेवक बनण्यासाठी मला जे निधी मिळत नाहीये हं. किंवा त्या भागामध्ये कामं होत नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या भागातला प्रत्येक व्यक्ती हा प्रशासनाच्या दारात नाही पाहिजे मला किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीच्या दारात नाही पाहिजे, की तिथं तासन-तास त्याचा वेळ गेला पाहिजे. आणि हा वेळ नाहीये आता. आजच्या नागरिकाला हा वेळ नाहीये, की तो प्रत्येकाच्या दारात जाऊन उभा राहू शकतो आणि मग माझी समस्या सोडवा म्हणून. म्हणून माझ्याकडं असं उत्तर आहे, की फोन करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. बरं. मी वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही माझी ब्रीदवाक्य तयार झालं. ह्याच्यात नको. ते पण लोकांच्या तोंडूनच येते. भाऊ तुम्हाला फोन केला, की तुम्ही दारात आमच्या येताय, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्यातनं ही टॅगलाईन भेटली, वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. अच्छा. पण याच्या व्यतिरिक्त अजून काही कामं करताय, की फक्त असं वाटतं तुम्हाला, की फक्त ड्रेनेज क्लिअर केल्यामुळेच तुम्ही भविष्यात निवडणूक लढवू शकता? याच्या व्यतिरिक्त आज काही कामं आहेत? ह्याच्या व्यतिरिक्त कामं भरपूर आहेत. पण विषय येतोय कुठं, की ज्या लोकांना दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या आहेत, ह्या समस्या सोडवणारा व्यक्तीच नाही ना, प्रतिनिधीच नाहीये कोण. करणार हं. काय? आणि ह्या समस्या सोडवणार कोण? बरोबर. आता पद नाही, काय करू शकत नाहीये. तर मग ह्याच समस्या मी सोडवू शकतो ना. बरोबर. लोकांच्या घरोघरी जाऊन सोडवतो. लोकांना त्याचं समाधान मिळतंय, की बाबा ह्यो माणूस माझ्या दारात येतोय, रोजचं काम करून देतोय. कुणाच्या बरोबर. दारात तर मला जायची वेळ येत नाही. न कुठं थांबून बाबा हे करा रे, करा रे, कुणाला हात जोडायची वेळ येत नाही. आता तुम्हाला सांगायचं माझ्याकडे एक उदाहरण आहे. एका घरामध्ये पूर्ण पाणी साठत होतं ड्रेनेज लाईनचं. हं. शेवटीला त्या माणसाने स्वतःचं घराला कुलूप लावलं आणि दुसरीकडे जाऊन भाड्याच्या खोलीत राहत होता. बरं. ज्यावेळेस मला तिथं ह्या समस्या सोडवत असताना मला जाणवलं, की त्या माणसाच्या घरात पाणी आहे, त्याची समस्या कोण सोडवत नाही. त्या माणसाला मी ज्यावेळेस त्याची लाईन जिथं चोकअप होती, ती सगळी साफ करून दिली. परत आमदारांच्या माध्यमातून थोडंसं त्याला हे करून त्यांना 2-3 पाईपाचं लाईन टाकून दिली. मला हे कळत नव्हतं, की इतक्या दिवस या भागामध्ये लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना हे जाणवलं नाही का? त्यांना हे कळालं नाही का? आज एक व्यक्ती आहे, की त्यांच्या कुटुंबात लोकं राहणारी ते दुसरीकडे जाऊन भाड्याने राहतात आणि ह्या घराला कुलूप लावून ठेवले. मग त्यांचं जे काम केलं मी ड्रेनेज लाईनचं, तिथं ते नवीन 2-3 पाईप टाकून त्यांना पुढचं प्रोसेस केलं. ड्रेनेज जातंय तिकडनं पाणी आता व्यवस्थित. तर ती माणसं तिथं येऊन राहायला लागली त्यांच्या घरामध्ये. म्हणजे आज त्यांना भाडं भरायची वेळ येते का? नाही येत. असे छोटे-छोटे आनंद आहेत भरपूर लोकांचे. ते आनंद मिळतात आपल्याला. काम करायचं समाधान मिळतं. अजून काय पाहिजे आपल्याला? बरोबर. पण मी आजच सकाळी एका न्यूजपेपरला पाहिलं. तुम्ही तर 2 वेळा तुम्हाला अपयश आलंय. तुम्ही सांगताय, की इतर प्रतिनिधींनी काम केलं नाही. परंतु एक गोष्ट मला जाणवली, की न्यूजपेपरमध्ये पाहतोय मी, की आज तुम्ही जरी समजा समोरच्या इलेक्शनला सामोरे जाणार असाल, परंतु तुमच्या विरोधात कोण आहे? ज्यांनी आजपर्यंत म्हणजे गेले 25 वर्ष झालं तुमच्या प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. ज्यांनी आमदारकी लढवली, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, बलाढ्य आहेत, कुठल्याही पद्धतीने कशीही निवडणूक ते लढू शकतात. त्यांना तुम्हाला सामोरं जायचं असं वाटतंय? निभावं लागेल? मी काम करतोय, लोकांच्या समस्या सोडवतोय ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाहीये. आणि हे लोकं वेळेला येणार, किटली देणार, डबा देणार, कुठेतरी तीर्थयात्रेला नेणार. हे कधी? निवडणूक आली की महिना 15 दिवस हे यांचं चालू असतं. आज जनता शहाणी झाली. मी जी हेल्पलाईन 2 ते 3 वर्ष झालं कंटिन्यू मी लोकांच्या दारात जातोय, त्यांची कामं करतोय. तर ह्याच्यातनं त्यांच्या लक्षात आलंय, की आपल्या दारात येऊन आपलं इथं थांबून आपलं हे काम करून देणारा एकच माणूस आहे. तो कामाचा माणूस म्हणजे समाधान शिंदे. हे त्यांच्याकडं त्यांना प्रत्येकाला ही गोष्ट माहिती झालेली आहे. ह्या गोष्टी आता इथून पुढं हे असे जे लोकप्रतिनिधी येतात वेळेला सांगायला, की मी बाबा ह्या भागामध्ये तुम्हाला स्वप्न दाखवणारे येतात, की मी असं करणार आहे, तसं करणार आहे. आणि आजपर्यंत त्या लोकांची कुठलीच स्वप्न पूर्ण झालेली नाही. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण ते पण त्यांच्याच्यानी जमलेल्या नाहीयेत. आणि अशी लोकं आज येऊन सांगतात, की बाबा आता आम्ही परत नव्याने उभं राहणार आहे आणि आम्हाला निवडून द्या. आणि काही गोष्टी आहेत, आर्थिक गणितं असतात, वेळेला करतात. पैसे देऊन आम्हाला मतदान करा. हे सुद्धा साध्य होणार नाही आता. का? तर त्यांना त्यांचा कामाचा माणूस भेटलेला आहे. बरोबर, त्यांना गरज नाही आहे आता या गोष्टीची. बरोबर. त्यांना माहिती आहे,
मला 1,000-500 रुपये भेटतील, त्या दिवसाची माझी आयुष होईल. दुसऱ्या दिवशी काय करू? माझ्या घरात पाणी आलं, मला प्यायला पाणी नाही आहे, माझी लाईटची समस्या आहे, माझ्या घरावर झाड वाढले, त्या झाडाचे किडे घरात पडतात, साप येतात माझ्या घरात. तर ही समस्या सोडवणारं कोण येणार आहे? कोणी येऊ शकत नाही. समाधान भाऊ आहे म्हणून ही कामं होतात आपली. हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे ते पूर्ण. आणि त्यांना कितीही प्रबोधन दाखवा, कितीही पैसे वाटा, काही त्यांना डबे द्या, ट्रिपला न्या, कुठं जायचं तिकडे घेऊन चला. ती लोकं मतदानाच्या दिवशी मलाच निवडून देतील, ही मला गॅरंटी आणि वॉरंटी आहे. क्या बात आहे. पण भाऊ तुम्ही जसं सांगितलं, की निवडणुकीच्या तोंडावरती आता हे समोरची लोकं येणार, प्रलोभनं देणार, आश्वासनं देणार, करणार. तुम्ही पण गोखले नगरमध्ये आता कचऱ्याची गाडी सुरू केलीच की. मग त्याला काय म्हणायचं? आता माझा नव्याने प्रभाग जोडला. आता कुठल्या साईडला जाणार हे मला माहिती नव्हतं. बरं. की मी शिवाजीनगर गावठाण साईडला येणार आहे, का मला इकडचा भांडारकर रोड जोडणार आहे किंवा माझ्या इकडचं जवळचा औंध भोपळे असेल, मॉडेल कॉलनी असेल, कुठल्या भागाला जोडणार आहे मला माहीत नाही. मी पॅसिफिक खैरेवाडीपासनं खालच्या भागामध्ये पूर्णतः काम करत होतो. बरं. मग आता हा जो भाग कशाला जोडणार हे मला माहिती नव्हतं. आता नव्याने मला गोखलेनगर प्रभाग जॉईन झाला, गोखलेनगर भाग जॉईन झाला. माझ्याकडं पंचवटी आहे, मग अभिमानश्री आहे, सकाळनगर आहे, इंदिरा वसाहत आहे. हा सगळा असा परिसर माझ्याकडं. मला ह्या भागामध्ये ज्यावेळेस माझी खालती हेल्पलाईन चालू होती, मी म्हणलो वरती पण आपण हे चालू करू. आणि त्या भागात पण ही समस्या जसं मी खाली सोडवतो तसं वरती पण सोडवायची टीम वाढवायला लागली. माझी टीम वाढली. मी लोकांच्या घरोघरी गेलो. सगळी समस्या बघितल्या त्या भागात काय आहे. तर स्वच्छची लोकं वरच्या भागामध्ये दिवसात म्हणजे अख्ख्या पूर्ण आठवड्यातनं 2दा जातात. बरं. कचरा घेण्यासाठी. हा कचरा घेण्यासाठी. पण ते कधी जातात, कधी जात नाही. आज त्या भागामध्ये पीजीने राहणारी भरपूर विद्यार्थी आहेत पुणे शहरामध्ये, की ते विद्यार्थी गोखलेनगर भागात राहतात. बरोबर. आता त्या भागामध्ये समजा आता एखाद्या कुटुंब म्हणून राहिलं, त्या एखाद्या कुटुंबामध्ये 2, 4, 5 लोकं, लईत लई 10 लोकं असतात. आता हे पीजीचं असं आहे, की एकच बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये 50-50, 60-60, 70-70 मुलं राहतात. बरोबर. आता त्यांना काय आहे, की ते कधी खानवळीमध्ये जेवायला जातात, तर कधी स्वतः जेवण आणतात. ते पार्सल आणलेलं ते सगळं इकडं-तिकडं ते रस्त्यावर फेकून जातात. त्या भागामध्ये जाताना हा रस्ता आहे का कचरा आहे हेच कळत नव्हतं. बरं. ही समस्या माझ्या टीमच्या लक्षात आली, की आपण काय करू शकतो. म्हणून मी नव्याने कचऱ्याची गाडी चालू केली. अच्छा. आणि ही कचऱ्याची गाडी मला निवडणुकीपुरतं आत्ता चालू करायचं म्हणून नाही. का? तर माझ्या भागामध्ये स्वच्छची लोकं येत होती माझ्या एरियामध्ये. तिथला कचरा उचलत होते. पण ज्या ड्रेनेज लाईन, पाण्याच्या लाईनीच्या ह्याच्या ज्या समस्या होत्या त्या मी दैनंदिन समस्या मी सोडत होतो. पण वरच्या भागामध्ये कचऱ्याची समस्या लई मोठी जाणवली मला. म्हणून मी तिकडं 2 कचऱ्याच्या गाड्या चालू केल्या आणि ह्या कायमस्वरूपी चालू राहणार. बरं. मी त्याच्यामध्ये खंड पडू देणार नाही. हे सगळं स्वखर्चातूनच होतं? हां, हे मी स्वखर्चातनं चालू केलं. अजून माझ्याकडनं काही ठिकाणी मला औषध फवारणीसाठी पण कॉल येतात. बरं. म्हणून मी माझं स्वतःचं औषध फवारणीचं मशीन आणून ज्या भागात धूर फवारणी करायची, काय करायचं ते मी स्वतः करून देतो. माझी टीम आहे. त्या टीम मला जसा कॉल येतो, "बाबा माझ्या भागात औषध फवारणी करा." डेंग्यू, मलेरिया याचे कीटकनाशक आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये भरपूर त्याचे आजार वाढलेले आहेत. त्या आजाराचं नियंत्रण राहावं, त्या आजारापासून मुक्तता मिळावं म्हणून मी हे धूर फवारणी पण चालू केली. परत माझ्याकडं नव्याने मी आता पिण्याचं पाणी जे दूषित होतं, आता गोखलेनगर भागामध्ये नव्याने पिण्याच्या पाण्याची टाकी चालू झालेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी मला जाणवतंय, की बाबा कुठं-कुठं दूषित पाणी येतंय. कुणाच्या टाक्या पिण्याच्या दूषित होतात आणि आज आपण सगळेजण बघतोच आहे, की दूषित पाणी पिल्याने किती आजार होतात. बरोबर. मग हे आजार होऊ नये लोकांना, म्हणून मी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पण साफ करतो, की जेणेकरून त्यांना शुद्ध पाणी भेटेल, त्यांचं आरोग्य शुद्ध होईल. म्हणून मी आत्तापर्यंत कमीत कमी 2106 टाक्या त्यांच्या साफ करून दिल्या, ज्या क्या बात खाली है! अंडरग्राउंड आहेत, वरती टेरेसवर आहेत. अशा एकूण त्या 2106 आणि ह्या अजून चालूच आहेत. पुढे मी करतच राहणार आहे. कारण ह्यो काय थांबणारा विषय नाहीये. प्रत्येकाला काही ना काहीतरी
टाकी लागते, टाकीमध्ये पाणी साठवायला लागतं आणि तेच पाणी पिण्यासाठी वापरावं लागतं. तर ही समस्या मी सोडवतोय. लोकं त्याच्यामध्ये समाधानी आहेत. क्या बात आहे. मध्यंतरी पूर पण आला होता. हां. त्यावेळेस काय परिस्थिती तुमच्या प्रभागाची? पूर तर आता तुम्हाला सांगतो, की दरवर्षी नदीला पाणी म्हणजे पाऊस पडला, पूर येणार हा आहे. माझी वस्ती माझ्याकडे पाटील इस्टेट आहे, मुळा रोड आहे, पी-एम-सी कॉलनी आहे. ह्या भागामध्ये साधारण दरवर्षी म्हणजे जसं पण पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये पूर स्थिती राहतेच. त्यावेळेस सगळ्यात माझ्याकडं हाल अपेष्टा सहन करणारी माझी पाटील इस्टेटची जनता आहे, की त्यांना कमीत कमी 8 ते 10 दिवस कुठेतरी शाळेमध्ये राहायला लागतं, कुठं काय. आता मला हे कळत नाहीये, की इथं लोकप्रतिनिधी काय करतात? दरवर्षी पाण्याचा त्रास आहे. दरवर्षी प्रॉब्लेम आहे तर लोकप्रतिनिधींना दरवर्षी लोकांच्या घरात पाणी आहे. पण बरं. ह्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आला. नदीला असणारी भिंत वाढवणं किंवा तिथनं कसं चांगलं अजून काय काय करता येईल? आता भरपूर प्रशासनाकडं इंजिनिअर असतात, भरपूरशा निधी असतो. पण ह्यो त्यांना वापरून लोकांच्या घरामध्ये पाणी यावं नाही म्हणून हे काहीच करत नाही. आणि दरवर्षी पाणी लोक आणि त्या अपेष्टेमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे काही करत पण नाही. आणि आलेल्या लोकांना जेवण, त्यांचं सगळं त्यांना नंतर परत घरी गेल्यानंतर त्यांना रेशन भरून देणं किंवा काय-काय जे काय समस्या त्यांच्या येतात, त्या समस्या आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जोवर त्यांचा आनंद येत नाही, तो आनंद बघितल्याशिवाय आम्ही शांत राहत नाही, तुम्हाला समाधान मिळत नाही. मिळत नाही. बरोबर. कारण काय होतंय माहिती आहे का? ही अडचण यांनी समजून घेतली पाहिजे. प्रशासनाने पण, जे लोकप्रतिनिधी असेल त्यांनी पण हे करणंही गरजेचं आहे. मला सांगा ना, एकदाच केलं त्यांचे चांगलं, त्यांना त्याच्यापासून निवारण दिलं, तर परत रोज दरवेळेस ही समस्या कशाला येईल? पण हे दरवर्षी नाही. तोच प्रॉब्लेम. हां, दरवर्षी आहे. दरवर्षी पाऊस आला, पूर झाला, की त्या भागामध्ये ही समस्या वाढणारच आणि बरोबर. होतच ते. बरोबर. यासोबत तुमच्या भागातल्या काही विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी काही उपक्रम असतात का तुमचे? आता विद्यार्थ्यांसाठी, आता माझा स्लम एरिया आहे, झोपडपट्टी बरेचशे भागामध्ये आहे. तर ह्या विद्यार्थ्यांकडं शिक्षण करायची आवड आहे. काही-काही विद्यार्थी खरंच माझ्या इथं सी-ए झालेले आहेत, माझ्याकडे वकील झालेले आहेत, माझ्याकडे डॉक्टर झालेले आहेत. या झोपडपट्टीच्या माध्यमातून पण अभ्यास करणारे विद्यार्थी चांगले आहेत. यांचं त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचून आपल्याला कळतंय. म्हणून कुणाला गाईड लागतील, कुणाला पुस्तकं लागतील. ह्या अशा सुद्धा मदती मी भरपूर केलेल्या आहेत लोकांना. कारण काय होतंय, परिस्थिती नाहीये. आई कुठं? तर कचऱ्याच्या गाडीवर जाते. वडील काय? तर गवंडी कामाला जातात. मग घर चालणार कसं काय घर? आणि बरोबर. मुलांचं शिक्षण कसं काय होणार? अशा बऱ्याचशा समस्या आहेत. मग त्यामुळे समस्या होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. असं विद्यार्थ्यांसाठी केलंय आपण. बरं. तुमच्याकडे स्मशानभूमीचा पण खूप मोठा प्रश्न आहे. संगमवाडीचं आत्ता कसं झालंय, की नदी सुधारचा प्रकल्प आला आणि त्या भागामध्ये आमची जुनी स्मशानभूमी होती. पण आता कसं झालं, की त्यांना ती स्मशानभूमी त्यांचा जे नदी सुधारचा प्रकल्प येतो, तर त्यासाठी ती जागा जाते आमची. म्हणून मी भरपूरसं त्या महानगरपालिकेमध्ये त्यांच्याकडनं प्रयत्न केले, की बाबा हे आम्हाला नवीन स्मशानभूमी बांधून द्या, मगच आमची जुनी स्मशानभूमी हलवायची. बरं. म्हणून तिथं ते काम थांबलंय आमचं. सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे. हं. संगमवाडीपासून तर शादलबाबा दर्ग्यापर्यंत. तर तेवढी जागा प्रशासन घेतंय आत्ता. घेतल्यानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासित केले, संगमवाडीच्या नागरिकांना किंवा या गावातल्या, आमच्या गावामध्ये राहणारे जे गावकरी आहेत, मी यांच्या संग पण आम्ही सगळे गावकरी एकत्र करून स्मशानभूमीसाठी प्रशासनाची पण 2-3 मीटिंग झाल्यात आमच्या, की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, की आम्ही तुम्हाला 2 ते 3 एकरामध्ये गावची स्मशानभूमी बांधून देऊ. बरं. आणि ते पण आता युद्ध पातळीवर करण्याच्या पण प्रयत्नात आहे. कारण नदी सुधार प्रकल्प त्यांना पूर्ण करायचा आहे. तर त्यांनी आम्हाला आश्वासित केले आता, की बाबा आता थोड्याच दिवसात आपलं काम चालू होईल. काही अधिकाऱ्यांच्या सह्या राहिल्यात. तर तेवढं झालं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, की काम चालू होईल आपलं. आणि मग तुम्ही जुनी स्मशानभूमी तर नवीन अधोगत चांगल्या प्रकारे
स्वच्छ गार्डन बिर्डन असणारी स्मशानभूमी तुम्हाला चांगली बांधून देतो. क्या हे बात! प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं. त्याचा पाठपुरावा इतका करावा लागला आम्हाला, पण केलं आम्ही. बरोबर. कारण एक चांगलं काम होतंय तर हरकत नाहीये. नाही, अर्थात पाठपुराव्याशिवाय त्या हं. गोष्टी होत नाहीत. मला एक सांगा, आता तुम्ही 2012ला निवडणूक लढलात, 2017ला निवडणूक लढलात. आज ती परिस्थिती आहे. तुम्ही पुन्हा एकदा सामोरे जाणार आहात. हे मला तरी वाटतं, की तुम्ही 100% सामोरे जाणार. मग त्यासाठी काय अजेंडा आहे? किंवा काय कामं करणार आहेत तुम्ही? किंवा भविष्यामध्ये काय फ्युचर प्लॅन आहेत तुमच्या प्रभागासाठी? माझी एकच आहे, की मी ज्या आता समस्या सोडवतोय, हं. ह्या समस्या ज्या येतात, कशामुळे येतात? ड्रेनेज लाईन चांगलं नाहीये तुमचं. बरोबर. पिण्याच्या पाण्याच्या लाईनी चांगल्या नाहीयेत. त्यांना दूषित पाणी मिळावं नाही. रस्ते चांगले नाहीये तुमच्याकडं. लाईटमध्ये आधी रस्त्यात कुठं पण कसे पण पोल आहेत. त्याच्यासारखे शॉर्ट सर्किट होतंय. कुठं काय व्यवस्थित नाहीये. ह्या ज्या काय दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या यांना त्यांना जर एकदा सोडवल्या, तर हे हेल्पलाईन वगैरे हे जे करतोय आम्ही, हे काम तर आयुष्यभर करणारच आहे. पण हेल्पलाईनसाठी माणूस माझा जेव्हा त्यांच्या दारी जाईल ना, तेव्हा त्यांनी म्हटलं पाहिजे, की "बाबा तुम्ही हे आले तुम्ही महिन्यातून एकदा ड्रेनेज लाईन साफ करून दिली, काहीतरी दिलं ते." हे आम्हाला आता रोज करायला लागतंय. रोज लोकांच्या दारात जावं लागतंय. रोज बरोबर. लोकांच्या दारात जाऊन त्यांची समस्या सोडवणं. का तर इतकं घाणी घुशी लागल्यात, एवढं घाणपणा झालेलं आहे सगळं. सगळे पाईपलाईन सोडून गेलेत अक्षरशः. मग हे काय यांनी अगोदरच्यांनी काही केलं नाही आणि ह्याचं करण्याचं आता आम्हाला संधी मिळाली तर ते होणारच आहे आणि संधी ही मिळणारच आहे. बरोबर. नक्कीच. संधी तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमच्या मतदारसंघातले किंवा तुमच्या प्रभागातले लोकही तुम्हाला कामाचा माणूस म्हणतात. तुम्ही कामं केलीत. पण हो, आजपर्यंत आमच्याकडे खूप लोकप्रतिनिधी आले. सुरुवातीला खूप आश्वासनं देतात. म्हणजे आमच्या कट्ट्यावरती आले. त्यांचे पॉडकास्ट देखील झाले. म्हणजे अक्षरशः दुर्दैव हे आहे, की जे ते पॉडकास्टमध्ये बोललेले असतात, ते पुढच्या 5 वर्षात काहीच झालेलं नसतं. किंवा आश्वासनं देतात आणि आम्ही पाहतो, की आता इलेक्शन लागलेत, सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक असतील, इच्छुक नगरसेवक असतील, हे येतात, आश्वासने देतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू. पण पुढचे 5 वर्ष ते परत फिरकत पण नाहीत. भले ते निवडून येऊ अथवा न येऊ, पण ते काही नागरिकांकडे येत नाहीत. कशावरून अशी परिस्थिती तुमच्या बाबतीत होणार नाही? मी हे जे हेल्पलाईन चालू करण्यामागचं एकच ध्येय आहे माझं, की मी लोकांच्या समस्या 2, 2.5, 3 वर्ष झाले सोडवतोय. हं. मला दिसून येतंय माझ्या डोळ्यांनी बघतोय मी, की तिथं काय परिस्थिती आहे ती. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी उभा राहणारा माणूस कोण? हे जनतेला दिसतंय. आणि मग मी जर निवडून आल्यानंतर मला ती समस्या सोडवणं माझं कामच आहे. बरोबर. ह्या अशाच टीम मी किती वर्ष वापरायच्या? त्या भागामध्ये काम करत राहायचं, टीम वापरायची. काम काहीच नाही करायचं, नुसतं दाखवायचं. आता आज माझी परिस्थिती म्हणजे माझ्याकडे निधी नाहीये. निधी नसल्यामुळे मी लोकांची कामं नवीन ड्रेनेज लाईन टाकू शकत नाही, नवीन पिण्याच्या पाण्याची लाईन टाकू शकत रस्ता करू शकत नाही, लाईटची कामं करू शकत नाही. कारण निधीच नाही आहे माझ्याकडे. मग माझ्याकडे एकच काम आहे, की मला त्यांची समस्या आता जी आहे, रोजची दैनंदिन समस्या सोडवणं आणि हे मी करतोय. मग जर मी जर नगरसेवक झालो, तर माझ्याकडं मला नाही वाटत, की पुढच्या काही 25-30 वर्षामध्ये परत कधी कसली समस्या जाणवेल. पुढचं प्लॅनच आपलं माझ्याकडे वेगळं आहे आणि त्या पद्धतीने मी करणार आहे. मग ते प्लॅन मी तुम्हाला सांगू शकत नाही आत्ता. बरोबर. कारण मी जर ते सांगितलं, तर माझा फॉलो करणारा दुसरा प्रतिनिधी तयार होईल. माझी स्वप्न आहेत माझ्या प्रभागासाठी. ती मी आत्ता नाही सांगू शकत तुम्हाला. बरोबर. पण माझी ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आहे आणि ते मी करणार. लोक संधी देतील? 100% देणार. अहो मला घरात प्रत्येकाचे शब्द आहे, की "तू मी कामाचे माणूस आहे भाऊ." हा कामाचा माणूस जो शब्द माझ्या मागे लागलेला आहे, तो मी नाही आणलेला आहे. माझं काम बोलतंय बरोबर. आणि ह्या कामाच्या बोलीवरच मला आज लोकांचं मत मिळणार आहे. असंच आपण लोकांमध्ये फिरून असं आश्वासनं देऊन त्यांच्यापर्यंत जाणं नाही, अशा माणसाला कोणी म्हणत नाही कामाचा माणूस. बरोबर. तुम्ही बघा, तुम्ही समाजामध्ये फिरा. कुठल्या पण माणसाला असं टॅगलाईन देऊ शकत नाही कोण, बरोबर. की तुम्ही कामाचा माणूस. कुठलंही पद नसताना हां. किंवा सत्ता हातात नसताना किंवा निधी नसताना, म्हणजे फक्त तुमची काम करण्याची इच्छा, समाजसेवेची आवड, या सगळ्या गोष्टीतून ह्या सगळ्या गोष्टी होत आल्यात. पण मग आम्ही असा तर्क लावायचा का, की जे मागचे लोकप्रतिनिधी होते, त्यांनी काहीच केलं नाही? केलं ना.
त्यांनी पण त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं होत होतं तसं त्यांनी केलेलं आहे. पण त्यांनी समस्या सोडवायचं काम नाही केलं. काय त्यांचा निधी भेटत होता, त्यांनी कुठं वापरला, काय केलं ह्याच्याशी मी नाही बोलू शकत. कारण मला काय करायचंय? आत्ता ज्या समस्या आहेत ह्यातनं मला पुढं काय करायचंय ते मी ठरवलेलं आहे. ते मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही. मी तेच मगाशी तुम्हाला सांगितलं. माझं स्वप्न वेगळं आहे, मी ते करणार. जे ह्यांनी केलं नाही, ज्या आजवरच्या प्रतिनिधींनी केलं नाही, ते वेगळं पुढच्या पंचवार्षिकला ते वेगळं दिसणार आहे. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, मला लोकांच्या दारात जायची वेळ येणार नाही. आज मी फिरतोय, लोकं मला म्हणतील आम्हाला हाच माणूस पाहिजे. आणि हे जेव्हा शब्द त्यांच्या तोंडून येतील ना, मला त्यांच्या दारात जाऊन मत मागणार नाही. का? तर त्यांची समस्या सोडवतोय. ते माझे घरातली लोकं एक कुटुंब असल्यासारखं राहणार आहे. मला त्यांना सांगायला जायचं काम नाही, की बाबा मी तुमचं काम नाही करत. कारण मी त्यांचं काम करणार, करत राहणार आणि त्यांच्या कुटुंबातला एक माणूस असणार. बरोबर. मला वेगळं नाही समजणार ते. त्यांच्या नक्कीच. कुटुंबातला एक व्यक्ती समजणार. अगदी. आणि तशी माझी व्यक्तिरेखा मी तयार करणार, हे माझं ध्येय आहे. बरोबर. तुम्ही बघताल पुढच्या पंचवार्षिकला. नक्कीच. परत जर कधी अशी मुलाखतीचा वेळ आला आपल्याला, तर तुम्हाला नक्की कळेल. नक्कीच. म्हणजे आजपर्यंत तुम्ही कामं करत आलातच आहात. कुठलंही पद नसताना स्वखर्चातून तुम्ही सगळी कामं करताय आणि खरं तर तुम्हाला आज वास्तव कट्ट्यावर बोलण्याचं निमित्त हेच होतं, की एक स्वखर्चातून कोण आहे, की जे हेल्पलाईन चालवत आहेत आणि अर्ध्या तासात लोकांच्या समस्या सोडवणारा व्यक्ती जर पुण्यामध्ये असेल आणि खरं तर असा विचार जर लोकप्रतिनिधींनी केला, तर देश सुधारायला वेळ लागणार नाही. कारण आज तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुमच्या प्रभागाचं काम करताय. उद्या नगरसेवक झाल्याच्यानंतर तुम्हाला ताकद मिळेल आणि असंच जर प्रत्येक लोकसेवकाने जर काम करण्याची पद्धत जर ठेवली, तर मला नाही वाटत कुणाला काही समस्या राहतील आणि या गोरगरीब तरुणांना किंवा गोरगरीब नागरिकांना खेट्या माराव्या लागतील. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज तुम्हाला आमंत्रित केलं होतं. कामाचा माणूस. कारण हे पहा कसं आहे, नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला, काम करणं हे त्यांचं काम आहे, कर्तव्य आहे ते. कारण त्यासाठीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे. परंतु एक व्यक्ती सामाजिक भावनेतून जर एवढं काम करत असेल आणि खरं तर तुमची जी काही हेल्पलाईन आहे, ही हेल्पलाईन खरं तर देश पातळीवर राबवली गेली पाहिजेत. कारण आज नागरिकांच्या समस्या एवढ्या आहेत, त्याला नगरसेवकांपर्यंत जावं लागतंय. नगरसेवकांचा थाट, त्यांना भेटण्यासाठी 3-3 दिवस लोकांना बाहेर थांबावं लागतंय. मग ते काम पुढे जाणार आणि त्याच्यामध्ये काय प्रोसेस आहे हे सगळी तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याच्यामुळे ही कामं लांबणीवर जातात आणि त्याच्यातून परत कुठल्या वॉर्डाने मतदान केलं नाही, कुठल्या वॉर्डाने मतदान केलं, याच्यावरती पण कुठं काम करायचं, कुठं काम करायचं नाही, हे देवे हे कुठेतरी राजकारणातून बाहेर येणं गरजेचं आहे. आणि तुमच्यासारखा जर व्यक्ती जर नगरसेवक पदावरती गेला, तर अर्थातच त्या प्रभागाला, त्या वॉर्डाला निश्चितच न्याय मिळेल. तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही निश्चित नगरसेवक व्हाल आणि खरं तर तुमच्या बोलण्यातून आणि जनतेच्या बोलण्यातून देखील हे आलेलं आहे. त्याच्यामुळे हे फक्त नगरसेवक पदाची घोषणा करणं हे अनौपचारिक राहिलेलं आहे. हे औपचारिक राहिलेलं आहे. बाकी तर जनतेने तुम्हाला नगरसेवक म्हणून घोषित केलेलं आहेच. निश्चितच येणारा काळ ते दाखवून देईल. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. धन्यवाद.